हॅलो फ्रेंड्स, सुनीताज ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज मी दाखवणार आहे तुम्हाला चपात्या हे मऊ कशा ठेवायच्या। तर मी चपात्या करून घेतलेल्या आहेत। चपात्या करून घेतल्यानंतर ते दुरडीत ठेवल्या होत्या, आम्ही ह्याला दुरडी म्हणतो। दुरडीत ठेवल्या होत्या, गरम होते तेव्हा। आता ते थंड झालेले आहेत। तर थंड झालेल्या चपात्या अशा करायच्या, पोळी आपण कशी ठेवतो तशी करायचं आणि हे एका डब्यात, स्टीलच्या डब्यात ठेवून द्यायचं। असं मी सगळ्या चपात्या, ही सर्व बनवलेल्या चपात्या आता अशा डब्यात ठेवून देणार आहे। बघू शकता तुम्ही, हे चपात्या अशा मऊ आहेत, आता मऊ आहेत। जर आपण असंच दुरडीमध्ये ठेवलं तर ती चपात्या काही वेळानंतर कडक होतात आणि ते पूर्ण चावल्या जात नाहीत। त्याच्यामुळं मऊ आणि तशाच मुलायम ठेवण्यासाठी चपात्या त्या अशा डब्यात ठेवून द्यायच्या आणि हे रात्रीपर्यंत अशाच मऊ राहतात। काही ती वाळत नाहीत, सुकत नाहीत आणि त्याचे कडक पण असं कडक होत नाही। त्याच्यासाठी डब्यात ठेवायच्या। तुम्ही बघू शकता, मी पूर्ण चपात्या अशा करून हे डब्यात ठेवते। अशा चपात्या पूर्ण डब्यात हे अशा ठेवून द्यायच्या। हे बघा, मी पूर्ण चपात्या ठेवलेल्या आहेत या डब्यात आणि ह्याच्यावरती आता हे झाकण लावून ठेवते। अशा चपात्या जेव्हा आपल्याला लागेल तेव्हा आपण काढू शकतो आणि खाऊ शकतो। अशाच मऊ आणि जशा ठेवल्यात तशाच आपण तशाच रात्रीपर्यंत तशाच मऊ चपात्या राहतात। कारण रात्री एखादी उरली तरी ते कडक होत नाही, काही नाही। टाकून म्हणजे चपाती टाकून द्यायला नाही लागत। त्याच्यासाठी अशा चपात्या थंड झाल्यानंतर डब्यात ठेवून द्यायच्या। जर गरमच ठेवल्या तर त्याला घाम येतो आणि ती चपात्या ओल्या होतात। त्याच्यासाठी असं ठेवायचं। बघू शकता तुम्ही, चपात्या मी आता ठेवून दिले। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा, सबस्क्राईब करा। थँक्यू।